ज्या मैदानावर चांगल्या चांगल्या ज्या गाड्या सुद्धा मार खातील आणि गरीबाच्या गाड्या पुढे येतील असं मैदान होतं ते, आणि ते तुम्ही बघितलं पण. आणि जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं. आणि काही लोकांचं असं म्हणणं होतं की असा खमका नेता ह्या जिल्ह्याला लाभावा, तर ते बोले तशी चाले असा माणूस पाहिजेच प्रत्येकाला. तर दादा तुमचं नियोजन आहे? कारण ज्यावेळेस करायची वेळ त्यावेळी 100% नक्की करेन. मी काही घरात बसणारा माणूस नाही. पण ह्या स्पर्धेला तुम्ही राजकारणाचं नाव देऊ नका. ह्या राजकारणाची झालर येणाऱ्या डिसेंबर मध्ये मला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा सांगलीला घ्यायच्या. त्याच्यापूर्वी मी हे करू शकतो, एवढं नियोजन चांगल्या पद्धतीचं करू शकतो, हे माझं खरं तर. डिसेंबर मध्ये आपण महाराष्ट्र केसरीच्या बैलगाडी शर्यत पण ते आपण सांगलीमध्ये घ्यायचं. मग ही माझे लक्ष आहेत. ह्या लक्षावर या असल्या गोष्टींमुळे माझं लक्ष विचलित. फुटावरचा माणूस सुद्धा दिसत नाही म्हणजे आम्हाला. एवढं इथं वादळ आणि वादळापेक्षा जास्त पाऊस चालू आहे. तुम्हाला मगाशी म्हणलं नाही मी की आनंद अश्रू आणि दुःखाचे अश्रू, त्या जसा फोन आला तसं माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू येताना नुसती डोळे भरले होते. ते जसा फोन आला तसं माझ्या डोळ्यातनं पाणी खाली पडलं. आता म्हटलं या गोष्टीला आपण काही करू शकत नाही. बरोबर आहे. दुसऱ्या कुठल्याही निसर्गाच्या पुढे कुणाचंच चाललेलं नाही आजपर्यंत. ठीक आहे, तरी मी एक मनाचे आपलं ठाम होतो, होईल सगळं बरोबर होईल, आपले भावना प्रामाणिक आहे, सगळं होईल. एखाद्या चिमणीचं घरट उलगड म्हणजे पिक्चर मध्ये आपण एखादा सीन बघतो त्या पद्धतीने भूकंपाला पडशीने पडलंय सगळं, असं एक पुढे चित्र झालं. आणि तिथं खरं कसं वार होतं. 300, 250 ते 300 मुलं त्या साईडला पाठवली. त्या साईडला ती आपण स्टेजवर बसलेले सोपे, खुर्च्या, ती मॅटिंग, डिजिटल बोर्ड, हे सगळं उडून गेलं. मग ट्रॅक्टर, 2-4 4 व्हीलर घेऊन ती त्या माळानं हुडकत होती कुठं कुठं काय काय. त्या टेक्निकल माणसांच्या हाताखाली माझी 50-100 पुढं गॅलऱ्या पडल्या होत्या, आपल्या प्रेक्षक गॅलऱ्या परत उभ्या केल्या. त्या रातोरात 200-200 पुढे एक गॅलरी लावली मी आमची. आणि ते टेक्निकल लोकांच्या बाबा ती बांधायचं कसं कळलं पाहिजे ना, नाही तर चुकीचं बांधल्यावर ते पुन्हा उद्या प्रेक्षक खाली पडायचे. बरोबर आहे. मग त्यांच्या सल्ल्यानं मग ही रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळं केलं आणि आहे तसं उभा केलं परत, आहे असं. फक्त चिखल एवढा होता, एवढं तिथं, पण चिखल माळा असल्यामुळे पण पाणी पण निघून गेलं. आणि फक्त राहिला फ्लेक्सचा विषय, म्हणजे जे बोर्ड होते ते. त्यासाठी मी 20-25 आमची मुलं होती, त्यांनी 4-5 फ्लेक्सवाली उठवली इथली सगळी पटापटा, आणि रातोरात सकाळी 6 वाजेपर्यंत छापून घेतलं. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण चंद्रहार दादांकडे आलोय. ज्या माणसानं बैलगाडी क्षेत्राला ठार बक्षीस दिलं, म्हणजे बैलगाडी क्षेत्राचं नाव उंचवलं, म्हणजे बैलगाडी क्षेत्राकडे लोक सगळी बैलगाडी क्षेत्राकडे म्हणजे आहेतच ऑलरेडी, परंतु बैलगाडी क्षेत्रात पण थार भेटू शकते हे ह्यांनी दाखवून दिलं. तर दादा, तुम्ही बैलगाडी क्षेत्राकडे कसं काय वळाला? खरं तर सुरुवातीला वर्धापन दिनाचा विचार करत असताना कुस्तीच्या स्पर्धा व्हाव्यात ही सर्वांची आमची भावना, की आपल्या वर्धापन तालमीचा वर्धापन दिन, माझ्या चंद्रहार पाटील नावाच्या एका संस्थेचा वर्धापन दिन म्हणल्यानंतर तिथं कुस्तीचं मैदान होणं हे साहजिकच आहे. पण येणाऱ्या डिसेंबरमध्ये महाराष्ट्र केसरीची मी जी मागणी केलेली आहे, ती मागणी जर आपल्याला जी आयोजन करायची संधी जर मिळाली तर एका वर्षात 2 कुस्तीचे मैदान होतील म्हणलं. त्यासाठी आपण एखादा असा विषय निवडू की शेतकऱ्यांच्या जवळचा विषय येतो आणि खेळ पण त्यात आला पाहिजे. सुरुवातीला असं झालं की कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन
मोठ्या प्रमाणात म्हणजे असं की 20-25 एकरामध्ये पशु प्रदर्शन भरवायचं ठरवलं की ऑल इंडियात नाही, भारताच्या बाहेरनं सुद्धा जी काही काही जनावर आहेत ती आणायची आम्ही प्लॅनिंग केलं. भारतातील जनावर अनेक प्रकारची जनावर ते आपले सगळ्या प्रकारची की त्या पशु प्रदर्शनात आणायची आणि अशा भव्य दिव्य प्रकारचं. पण शेवटी एक मनात खंत वाटायची की खेळ आला पाहिजे. ठीक आहे, माणसं येणार, फिरून जाणार, कृषी प्रदर्शन आहे बघून जाणार, खेळ सुद्धा आला पाहिजे शेतकऱ्याच्या जेव्हा. त्यातनं एक आमची कल्पना असते की बैलगाडी शर्यत जर घेतली तर गोवंश संवर्धनाचा विषय आपण अतिशय प्रभावीपणे मांडू शकतो, गोवंश संवर्धनाचा. आणि प्रभावीपणे मांडून त्यात आपण खेळ सुद्धा आपण म्हणजे माझी 2-3 कामं एका गोष्टीतनं होत होती, कारण मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे. आणि गोवंशामध्ये बैल हा एक खेळाडू आहे की ज्याच्याकडून आपण कष्ट पण करून घेतो. आणि आज खरं तर शेतकऱ्यांची जी ईर्ष्या, जी सुरज असते ती सुद्धा बघायला मिळते. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बैलगाडी स्पर्धा ह्या घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि निर्णय घेतल्यानंतर मग आपण कशा पद्धतीने घ्यायच्या स्पर्धा, इकडे 2-3 पद्धतीने चालतात. आता आमच्या जिल्ह्यात, आपल्या सांगली जिल्ह्यातच कवठे मंकाळ जत भागात ती एकदम गाड्या सोडायची पद्धत आहे. इकडं आता इथून शेजारचा आमचा तालुका आटपाडी, खानापूरच्या शेजार आटपाडी तालुक्यात पण त्याच पद्धतीच्या स्पर्धा चालतात. पण आमच्या इथं किंवा इथून पुढच्या कराड भागात की आपल्या पट्टा पद्धती चालतात, त्या कुठल्या ह्याच्यावर आमचं चर्चा. आपण नाही म्हणलं, आपण ह्या पद्धतीच्या स्पर्धा घ्यायच्या ज्यात खरोखर चुरस निर्माण होती. यात त्या स्पर्धा घेत असताना आपण मग कशा घ्यायच्या, आता सगळी स्पर्धा चालूच आहेत. आपल्यापूर्वी आपल्या जामखेड स्पर्धा झाल्या, त्याच्यापूर्वी म्हणजे कुठं कुठं होत होत्या स्पर्धा. मग आपण असे प्रयोग करू की ह्या क्षेत्राला पण चालना मिळायला पाहिजे आणि आपला वर्धा पण दिन पण असा धुमधडाक्यात झाला पाहिजे. आणि त्याबरोबर म्हणजे मी कायम माझा उद्देश असा असतो की एक काम करत असताना त्यात 2-3 कामं झाली पाहिजेत. बरोबर आहे, जाता 2-3 कामं झाली पाहिजे. एका कामात आपली म्हणजे ती जी म्हण आहे ना, एका दगडात 2-3 पक्षी, तशी ती माझी प्रत्येक कामाची पद्धत आहे आतापर्यंत. मग आता माझे असं झालं की माझा वर्धा पण दिन धुमधडाक्यात झाला. गोसंवर्धनाचा विषय आपण तो खरं तर प्रभावीपणे सगळ्या लोकांपुढे मांडू शकलो. आणि दुसरं म्हणजे बक्षीस मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला. चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न. म्हणजे मग हे घेतल्यामुळे तर माझी किती कामं झाली सांगा बरं, 2-3-4 कामं झाली, 3-4 कामं झाली. आणि त्यातनं चांगला संदेश गेला, त्यातनं रक्तदान झालं, तो एक मेसेज चांगला गेला. किती कामं ह्या स्पर्धेमुळे झाली की मग ती आम्ही सर फायनल केली की बैलगाडी स्पर्धा पण घेत असताना मग कशा पद्धतीने घ्यायच्या. मग तुम्हाला खरं सांगतो, मी अगदी कागद पेन घेऊन बसतो. आपण 1 नंबरला थार द्यायची म्हटलं, सहज आपलं मी एकटाच बसलो विचार करत. 1 नंबरला थार द्यायची, 2 नंबरला ट्रॅक्टर, अशी 3 ट्रॅक्टर मध्ये घातली होती मी. नाही, मी सुरुवातीला माझ्या जवळजवळ 100 ते 150 मिटिंग झाल्या बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर. हे 10-5 लोक घेऊन मी जाऊन बसायचो, हे असं आहे, असं केलं तर काय होईल. मग ते प्रत्येकाचं ऐकायचं नुसतं. शेवटी मी मनातच केलं. मग बक्षिसाचा ज्यावेळी विचार आला त्यावेळी मी म्हटलं 1 नंबरला थार देऊ, 2 नंबरला बुलेट देऊ आणि 3 नंबरला 4 नंबरला मग 2 व्हीलर प्रमाण देऊ, असं मी एक माझी कल्पना मांडली. नाही, मला म्हणले आपले धनाजी तात्या आपले कराडचे, ते म्हणले तुम्ही एवढ्या मोठ्या वाहनावर डायरेक्ट बुलेटवर कसं येत आहे म्हणले. म्हणजे एवढं मोठं म्हणजे थार नंतर डायरेक्ट बुलेट खाली तुम्ही मध्ये काहीतरी पाहिजे. मग मी मध्ये 3 ट्रॅक्टर घातले सहजच मी आपल्या मनाला, म्हणजे त्यात काय विचार केला नाही, काय नाही बाबा, चला 2 नंबरला मोठा ट्रॅक्टर, 2 नंबरला मोठा ट्रॅक्टर, 3 नंबरला त्यावेळेस लहान असं 3 ट्रॅक्टर घातले. बघा पहिली जाहिरात बघा माझी आपली, नुसतं मार्च आपण टाकलो होतं, मार्च 2023 म्हणून. अशा पद्धतीने मी कुठलीही त्यात काटकसर केली नाही, काय नाही. अगदी परत शेवटला मग टी शर्ट देऊ म्हटलं, टोप्या देऊ, सहभाग येणाऱ्याला ट्रॉफी देऊ, गटात येणाऱ्याला गदा देऊ. परत ते विचार केला की सेमीतनं जी फायनल त्याला पण काढा म्हणलं, तुम्हाला काय वाटतंय ते ठरवा, तुम्ही बक्षीस ठरवा, गाडी ठरवा. कुठल्याही गोष्टीची काटकसर मी केली नाही. जी गोष्ट वाटली ना, चला लगेच, त्याच्यावर विचारच करत नव्हतो मी कुठल्या बाबतीत, बक्षिसांच्या बाबतीत. बाकी प्रत्येक गोष्टीचा मी एवढा विचार केला की प्रत्येक एकेका बारीक गोष्टीवर मी 1-2 दिवस विचार करत होतो. चिठ्ठ्या काढणं असेल, स्क्रीन असेल, प्रेक्षक गॅलरी असेल, स्टेज असेल, त्या निवेदकांचं स्टेज असेल किंवा मीडियाचं स्टेज असेल, तिथल्या मी तुम्हाला पटणाने 1 लाख पत्रिका छापलेल्या होत्या. ह्या कार्यक्रमाच्या 1 लाख पत्रिका छापून मी त्या पोच केल्या. गोष्टीला आता लोक विचार करतील, थारचं, ट्रॅक्टरचं, बुलेटचं किंवा ह्या गाड्यांचं नियोजन लोकांनी कॅल्क्युलेशन केलं असेल, परंतु बारकाईने जर गोष्टी घेतल्या की ही गद म्हणा किंवा हे टी शर्ट म्हणा
किंवा तुमचं गॅलरी ह्या खर्चाकडे कुणाचं लक्ष नाही. ते खर्च किती गेला त्याला, त्या बारक्या बारक्या गोष्टीला किती खर्च गेला हे मला विचारायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी सगळ्या, मी आता त्याचा आकडे सांगणार नाही. मी तुम्हाला सांगतो किती जरी मगाशी पण त्यांनी खोदून विचारलं त्या आकड्यात आणि मी परत त्या वादात पडला. बरोबर आहे. पण आज बक्षिसासाठी फक्त आपले 40 लाख रुपये खर्च झालेला आहे, फक्त बक्षिसासाठी. म्हणजे त्यात गदा असतील, ट्रॉफी असतील, बाकी सगळ्या अन्य गोष्टी. तिथल्या खर्चाचा तुम्ही अंदाज लावू शकता. त्यात त्याला मी बोललं पाहिजे असं काही नाही. आणि प्रत्येकाचं पहिल्यापासून चाललं होतं की ज्यावेळेस मी 21,000 प्रवेश फी ठेवली, 15,000 प्रवेश फी ठेवली, एवढ्या गाड्या येणार, एवढा आयोजक प्रॉफिट मध्ये राहणार, जी बोलणार आहेत ते आज येणार आहेत माझ्याकडे की बाबा तुमचं एवढा खर्च झाला. मग असल्या माणसांच्या मी बघत पण नाही, नादाला पण लागत नाही. सोडा तो विषय नाही. आता एक क्षेत्र आहे, आता कुस्ती क्षेत्रात माहिती आहे मी कुणाकडे कशा पद्धतीने काय करतो ते मी सगळ्यांना अनुभव आहे 20-25 वर्षाचा. पण आता काय झालं, आपल्या स्पर्धेसाठी मी परवा स्पर्धा झाल्या त्या एका बाईटला म्हणतो की 150 ते 200 गाड्या आल्या त्या. कारण मी बघितलेलं नव्हतं ना तिथं, मी स्टेजवर होतो, नोंदणी तिकडे चालू होती, ती सारखं चिट्ट्या काढायच्या. मी एक अंदाज 150-200 गाड्या झाल्या असतील म्हणलं. पण खरं नंतर ऑन रेकॉर्ड बघितलं आपण तर 129 गाड्या आलेल्या होत्या स्पर्धेला. त्या सगळे नावासहित, म्हणजे तुम्हाला मी अगदी त्या तुमच्या ग्रुपला ते नावं सहित मी बाहेर टाकू शकतो की बाबा ह्यातले मी तुमची गाडी तुम्ही म्हणाल की माझं नाव यात नाही. 129 जण आले, ते 129 जणांचे नाव, फोन नंबर सहित टाकू शकतो. आपल्या स्पर्धेला 129 गाड्यांनी सहभाग घेतला होता. त्यातनं आपण मग ही 12 नंबर 12 पण नाही, त्यातनं पुन्हा आणि गटातनं काहीतरी ते हे झालं, समान गाड्या आल्या, ती काहीतरी भानगडी झाल्या, वर 2 गाड्या फायनलला गेल्या सेमीतल्या. आता मला 6 नंबर जिथे काढायचे तिथे 7 नंबर काढायची वेळ आली माझ्या. पण ठीक आहे म्हणतं, त्याला आपण एवढा मोठा खर्च करत असताना ह्या किरकोळ गोष्टीकडे बघू नका म्हणतं. त्यांची काय इच्छा आहे, मला वाटतंय की आपले कराडचे 7वा नंबर निघाला त्यांचा ह्याच्यात फायनल. त्यांना मी म्हणतो तुमची काय इच्छा आहे सांगा, तुमची इच्छा जी आहे 7व्या नंबरला बक्षीस ती मी देणार म्हटलं. त्यांनी इच्छा बोलून दाखवली. 1 मिनिटात त्यांच्या हातात मी ती रक्कम दिली, आभार मानले त्यांचे. दादा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं थारच्या मैदानात, तुम्ही पण बोलून बसलेला आहे मीडियावर की बाबा मी बैलगाडी शर्यत होणार म्हणजे होणारच, परंतु काही अडचणी आल्या तुम्हाला, काय काय आल्या अडचणी? खरं तर सुरुवातीला परवानगी घेण्यापासून एवढ्या अडचणींना तोंड दिलोय मी. खरं तुम्हाला सांगतो, मी अक्षरशः म्हणजे माझी शेवटची परिस्थिती अशी झाली की एकदम आता मी त्या परिस्थिती पुढे गुडघे टेकीन. पण तरी सुद्धा मी म्हणलं आपल्याला लढायचंय, करायचंय, यातनं म्हणजे मागं फिरायचं नाही, ही माझ्या डोक्यात एक पहिल्यापासून होतं. पण सुरुवातीला असं झालं की मला ज्यावेळेस आपण 2-3 महिने झाले चाललंय वातावरण, 2-3 महिने आपल्या स्पर्धा जाहीर केलेल्या, मग त्या सगळीकडे माहीत झालं नाही स्पर्धा होणार, परवानगी कशी मिळणार नाही. यासाठी जास्त नाही कोण माझ्या समोर येऊन कोणाच्या तेवढी हिंमत नाही की हे माझ्या गोष्टीला कुठेतरी कार्यक्रमाला आडवं यावं. पण पाठीमागनं कोण काय करता येते की परवानगीच मिळून दिली नाही तर स्पर्धा थांबल्या ना. बरोबर आहे. मग ते लंपीचं कारण सांगितलं मला की लंपीचा असं जरा प्रादुर्भाव वाढायला लागलाय आणि अशा पद्धतीने मग मी त्याला 1-2-3 मागं स्पर्धा झालेल्याच त्याला पुरावे दिले. आणि असं करू नका, मी माझ्या भाषेत सांगितलं, चांगल्या कामाला माझा उद्देश गोवंश संवर्धनाचा आहे. तिथनं बाहेर पडलो. आपल्या स्पर्धा रविवारी झाल्या आणि सोमवारी माझ्या हातात परवानगी मिळाली. गुरुवारी मला असा फोन आला, जिल्हा लेवलवर नाही का अधिकारी नव्हते ते, असंच एक जण जास्त पुढं करणाऱ्याचा फोन पहिला अवघड आहे म्हटलं काय झालंय बाबा? नाही म्हणे जिल्ह्यात 6 ते 7 हजार कोरोनाचे रुग्ण आहे, आपल्या स्पर्धेचा अवघड आहे म्हणजे. मी त्याला माझ्या भाषेत सांगितलं तुझं अवघड करून ठेवीन म्हणजे, या स्पर्धेला जर काय झालं बिलं कुठल्याही प्रकारचं ह्यात जर कुठलं विघ्न आणायचा प्रयत्न केलास तर ती माझ्या भाषेत मी त्याला सांगितलं, पण तुझं अवघड होईल म्हणून एवढ्या भाषेत सांगितलं. तेवढ्या भाषेवर त्याचं नशीब पण चांगलं तुम्हाला सांगतो आज, त्यानं ती माझी भाषा ओळखली आणि तिथनं पुढे त्यानं कुठलीही अडचण आणली नाही मला. कारण जर शासनाचे वर्ण आदेश आलेले नाहीत कोरोनाच्या कुठल्या तर निर्बंध किंवा काय अनेक गोष्टी, त्यावेळेस एवढं झालं सरकारी कार्यालयात मास्क वापरायची सक्ती केली. बुधवार गुरुवारी गेल्या बरं का, आज बुधवारच आहे मला वाटते, मागच्या बुधवारीच. त्यावेळेस मात्र मला खरखर एक धाकधूक लागली ती मला, म्हणजे असं एकदम फुल टेन्शन मध्ये होतो मी. लंपीतनं बाहेर पडलो की हे कोरोनाचं. त्याच्यानंतर गुरुवारी ही गोष्ट झाली, गुरुवारी गोष्ट झाली आणि शुक्रवारी असा पाऊस झाला त्या मैदानावर, बरोबर वादळ झालं, पाऊस कमी झाला, वादळ जास्त झालं. मग त्यावेळेस मात्र म्हणलं की आपण जमिनीवरच्या कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतोय.
कोणी आला तर त्याला आपण त्याच्यावर म्हणजे हा. त्याला सुट्टी नाही थोडक्यात मला. हा. पण ह्या निसर्गापुढे आपण काही कुणाच चालू शकत नाही. मग शुक्रवारी जे वादळ झालं, थोडा पाऊस झाला आणि वादळ झालं. ठीक आहे, मांडवाल्याला म्हणलं जरा थांबा, आपण शनिवारी संध्याकाळी सगळं पूर्ण रेडी करू मैदान म्हणलं. हम्म. हवामानाचा अंदाज घेतला, हवामान खात्याकडनं अंदाज घेतला. तर शनिवारी काय नाही म्हणले, शनिवार रविवार चांगला आहे म्हणले. त्यांनी भविष्य सांगितलं काय येड्याने काय माहित नाही. शनिवार रविवार सोमवारी परत पाऊस आहे म्हणले. शनिवारी मी ह्याला म्हणलं सगळं रेडी कर म्हणलं आपल्याला, कारण रक्तदान इकडे गुरुवार शुक्रवार शनिवार चालू होतं. शनिवारी संध्याकाळी 10 आपलं रक्तदान तिकडे 9 वाजता संपलं आणि मी 10 वाजता मैदानावर आलो. तर सगळं फ्लेक्स लावून अगदी एकदम असं फोटो काढावं अशा पद्धतीची तयारी झाली. सोपे मांडले होते स्टेजवर, ते माझं डिजिटल किंवा बाकी अनेक गोष्टी असतील. आपल्या ह्याचं बक्षिसाचं स्टेज म्हणा, पुढे मीडियाचं स्टेज, निवेदकांचं स्टेज, प्रेक्षक गॅलरी, पुन्हा त्यानं आम्ही आल्याला लाईट लावली. म्हणजे मी त्याला समजलं असेल आमच्या मंडळपाल्याला की मी माझी आत तिथं गाडी आत आली आणि त्यानं लाईट लावली. हे खरं एक असं उजेड पडल्या का एकदम म्हणजे दिवस असल्यासारखं दिसलं तुम्हाला? दिवसासारखं दिसलं मला. खरं एक ती बघितलं तिचं म्हणजे एका वेळेस माझ्या आयुष्यात 2 घटना घडलेली पहिली वेळ आहे. ज्यावेळेस आनंदाचे पण अश्रू आले आणि खरं दुःखाचे अश्रू पण आले. म्हणजे खरं मला असं उर भरून आला माझा की म्हणजे खरं डोळे भरून आलते की ती सगळं बघून वातावरण. हा ठीक आहे म्हणलं, हे सगळं आपण ज्या ज्या गोष्टी बोललोय त्या गोष्टीप्रमाणे सगळं तयार आहे. हा त्याच्या आदल्या दिवशी एक अडचण अशी आली की आदल्या दिवशी वादळ झालं आणि तो स्क्रीनवाला असं म्हणतो की वादळात मी काही स्क्रीन अंतराळी लावणार नाही. अंतराळीची मी कल्पना जी मांडली होती तुम्ही ठासून ती होणारच आणि ती बैलगाडीच्या ड्रायव्हरनं जरी बरोबर बघितलं त्याला दिसणार. मग शुक्रवारी ज्यावेळेस ती वादळ जाईल ते स्क्रीनवाला तयारच होत नव्हता. तुम्ही म्हणला मी तेवढ्या स्क्रीन 4 कोपऱ्यात 4 लावतो म्हणला. 20x40x20 स्क्रीन 4 कोपऱ्यात 4 लावतो म्हणजे, पण मी काय अंतराळी लावणार नाही म्हणला. मी म्हणतो तुला काही जरी केलं तर तुला अंतराळीच लावायला लागणार म्हणलं. मग त्या दिवशी ज्या दिवशी मैदानात मी आदल्या दिवशी आलो ती तयार होत नव्हता. मी त्याला स्टॅम्पवर लिहून दिले की जर काही नुकसान झालं तर त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे आणि जर इथं काही नुकसान झालं तर ब्लँक चेक देऊन ठेवला. त्या नुकसानीचा तो आकडा भरायचा आणि तुझं तू नवीन सामान खरेदी करायचं. पण मी सांगतोय तेच झालं पाहिजे. बरोबर, ही वस्तुस्थिती आहे बरं का. तुम्ही खरं म्हणजे ती माणसं सुद्धा मी पुढे आणून उभा करू शकतो. त्याला ब्लँक चेक आणि स्टॅम्पवर लिहून दिलं. मी स्टॅम्पवर लिहायला परत नाही म्हणायला लागला, राहू दे म्हणला. चेक पण मग तो एवढं खात्रीत असताना परत चेक पण मग ते आमच्या मांडववाल्यापाशी ठेवलं सगळं आम्ही. आणि ती एक मोठी अडचण आली म्हणजे माझ्या शब्दात फरक पडणार हे मला माहित होतं ना, शब्दात फरक पडून द्यायचा नव्हता मला. दादा तुमच्या विश्वासानं परत म्हणला चला ठीक आहे दादा म्हणला मी उभा करतो म्हणला. मग तेच सांगतो तुम्हाला, मी ती जी गाडी जशी आत आली माझी त्यावेळी स्क्रीन त्याने उभा केली नव्हती तरी सुद्धा मी त्याला म्हटलं स्क्रीनचं काम सकाळी चालू कर, रात्रीत काय घोटाळा झाला तर नको. मग ज्या दिवशी स्पर्धा आहे त्या दिवशी बघा आपलं बैलागड खाली गेला तरी स्क्रीनवर गेलेली नव्हती. बरोबर आहे. त्याला म्हटलं सकाळी 6 वाजता काम चालू करतो, सकाळचं वातावरण बघा स्क्रीन, पण तुला स्क्रीन वर चढवावीच लागणार. बरोबर आहे. नाहीतर म्हणलं स्क्रीन इथनं माघारी जाणार नाही. या भाषेत मी त्याला सांगितलं, दोन्ही भाषेत सांगितलं होतं. तिथं आलता त्यामुळे ते मित्रच आहे माझा, ते काही जास्त लांबचा नाही, पण त्यानं ते मान्य केलं आणि सकाळी 6 वाजता स्क्रीन चढवायला ठेवलं. पण त्या दिवशी रात्रीच्या वेळेस आलो मी, त्यानं गाडी जशी पुढे पुढे तशी एक एक लाईट लावल्या. मी तिथं आल्यानंतर गाडी तिथे थांबलो, उतरलो, ते स्टेज बघितलं, सगळं वातावरण बघितलं. खरं डोळे भरले होते माझी की हा आता आपण कुठल्याही गोष्टीला आपण समोर जाऊ शकतो. म्हणजे तेवढी आपल्यात ताकद आहे आणि आपण तेवढं करू शकतो. मग एवढं बघितलं सगळी माझी मुलं जमली तिथं. तिथं रक्तदान करून आल्यानंतर इकडे आली सगळी मुलं, जी मुलांना जी कामं वाटत ती सगळी तिथे गोळा झाली. त्यांना मी 10 वाजता सांगितलं सगळ्यांनी जाऊन झोपा आता, सकाळी 6 वाजता आपण इथे गायींची म्हणजे पूजा करायची आहे. तुम्ही पूजा बघितली असेल, बघितली. याच्या आधी पूर्वी कामं वाटून दिली ती मी. आणि 10:15 वाजता सगळ्यांनी जाऊन सांगितलं जाऊन झोपा, पूर्ण झोप करून सकाळी उद्या तुम्हाला पूर्ण दिवस तुम्ही फ्रेश राहायला पाहिजे. तुम्ही फ्रेश राहिला तर मैदान होईल. मग ते म्हणले दादा तुम्ही पण फ्रेश राहिला तर मैदान होईल मला म्हणले, तुम्ही पण घरी जावा म्हणले. मग मांडवल्याला आम्ही जिकडे तिकडे कामं सांगितली, 10:30 वाजता सगळे हल्लो आम्ही. म्हणजे त्याला म्हणलं लाईट्स वगैरे बंद कर. आणि आम्ही हे पण चेक केलं, माईक सिस्टीम सगळी चेक केली आणि घरी आलो. 10:30 ते 11:45 मी इथं पोहोचलो, तालमीवर आलो. आणि तेवढ्याच मागणं फोन आला मला की दादा म्हणले 5 फुटावरचा माणूस सुद्धा दिसत नाही म्हणले आम्हाला. एवढं इथं वादळ आणि वादळापेक्षा जास्त पाऊस चालू आहे. तुम्हाला मगाशी म्हणलं की नाही मी की आनंद अश्रू आणि दुःखाचे अश्रू, त्या जसा फोन आला तसं माझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू येताना नुसते डोळे भरले होते. पण ती जसा फोन आला तसं माझ्या डोळ्यातनं पाणी खाली पडलं. आता म्हटलं
या गोष्टीला आपण काय करू शकत नाही. बरोबर आहे. दुसऱ्या कुठल्याही निसर्गाच्या पुढे कुणाचंच चाललेलं नाही आजपर्यंत. ठीक आहे, तरी मी एक मनाचे आपलं ठाम होतो, होईल सगळं बरोबर होईल, आपले भावना प्रामाणिक आहे, सगळं होईल. 11:15 11:15 ते 11:30 दरम्यान फोन आला की सगळं थांबलंय, शांत झाले. वादळ पण थांबलं, पाऊस पण थांबला. सगळी माझी टीम अलर्ट झाली. दादांचा फोन येणार, जायला लागणार, त्यामुळे मी अर्धी पोचलेली पण होती. मी इथंच तालमीवरूनच गाडी वळून प्लॉटवर गेलो. खरं असं चित्र होतं विदारक तिथलं की आता आपण बघून गेलो ही पटणच झालं की ही चित्र असं मगाशी असं चित्र होतं ना, आता इथं काय आहे. एखाद्या चिमणीचं घरटं उलगड म्हणजे पिक्चर मध्ये आपण एखादा सीन बघतो त्या पद्धतीने भूकंपाला पडशीने पडलंय सगळं, असं एक पुढे चित्र झालं. आणि तिथं खरं आता पण तिथं आपण जर म्हणजे आपलं ही दाखवलं तर ती माझी सगळी म्हणजे पूर्ण टीम सगळी माझी घाबरेल, ती पण हे मजा आली. म्हणून मी तिथं पूर्ण धाडसानं म्हणलं चला झाले ना. परत मी 1-2 ठिकाणी फोन केल्यासारखं केलं उगाच मुलांचा हे वाढवण्यासाठी धाडस. अरे म्हणलं ते हवामान खात्याला फोन करीत ना पुढे काय आहे का काय, उगाच केलं मी फोन लावल्यासारखं केलं. तर ते म्हणलं नाही दादा आता संपलं सगळं, आता काय होत नाही, काय नाही, उद्या संध्याकाळ, उद्या नाही परवा दिवशीपर्यंत काय नाही. उगाच तिकडून फोन करायला लावले मला त्या पोरांच्या पुढे. मी स्टेजवर उभा होतो, पुढे तुम्हाला 1,500 मुलं माझी पुढे स्टेजच्या पुढे उभा होती. मी काय बोलतोय, कुणावर बोलतोय, एकदम शांत. त्या मळावर तुम्हाला माहिती रात्रीचं एकदम शांत आवाज आणि पाऊस पडून एकदम शांत झालं. मग मी उगाच फोन लावायचा, अरे तिकडे जरा ते साहेबांना उठव, हवामान का त्यांना विचार. ते उठवले असं म्हणून फोन करायला. मग ते असं मी त्यांना आधार दिला. त्यांचा तिकडून फोन यायचा की हा दादा काय नाही, आता उद्या परवा दिवशी सोमवारपर्यंत काय नाही, तुम्ही आता काय काळजी करू नका. अरे मी म्हटलं आता काय काळजी करू नका, आता काहीच राहिलेलं नाही. तर ज्या दिशेनं वारं होतं 250 ते 300 मुलं त्या साईडला पाठवली. त्या साईडला ती आपण स्टेजवर बसलेले सोपे, खुर्च्या, ते मॅटिंग, डिजिटल बोर्ड, हे सगळं उडून गेलं. मग ट्रॅक्टर, 2-4 4 व्हीलर घेऊन ती त्या माळानं हुडकत होती, कुठं कुठं काय काय गेलंय सगळं आणायसाठी. दुसरी गोष्ट ती लाईटचे डांब पडले होते, त्याच्या मर्क्युरी फुटल्या होत्या. मग त्या मंडपवाल्यानं ती रात्रोरात आमच्या ते खरं त्याला ते आभार मानले पाहिजे तिचे की रात्रोरात. मग त्या मंडपवाल्याची यंत्रणा चांगली होती, म्हणजे जी खरं टेक्निकल काम करणार. मग त्या टेक्निकल माणसांच्या हाताखाली माझी 50-100 पुढं गॅलऱ्या पडल्या होत्या, आपल्या प्रेक्षक गॅलऱ्या परत उभ्या केल्या. त्या रात्रोरात 200-200 पुढे एक गॅलरी लावली मी आमची. आणि ते टेक्निकल लोकांच्या बाबा ते बांधायचं कसं कळलं पाहिजे ना, नाही तर चुकीचं बांधल्यावर ते पुन्हा उद्या प्रेक्षक खाली पडायचे. बरोबर आहे. मग त्यांच्या सल्ल्यानं मग ही रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही सगळं केलं आणि आहे तसं उभा केलं परत, आहे असं. फक्त चिखल एवढा होता एवढं तिथं, पण चिखल माळा असल्यामुळे पण पाणी पण निघून गेलं. आणि फक्त राहिला फ्लेक्सचा विषय, म्हणजे जे बोर्ड होते ते. त्यासाठी मी 20-25 आमची मुलं होती, त्यांनी 4-5 फ्लेक्सवाली उठवली इथली सगळी पटापटा. आणि रात्रोरात सकाळी 6 वाजेपर्यंत छापून घेतलं सगळं. सकाळी 6ला आनंतर चिटकून सगळं जिकडं तिकडं आहे असं एका रात्रीत आमच्या म्हणजे जी डोळ्यापुढे चित्र होतं ते सकाळी त्यांनी ते उभा केलं. आणि सकाळी मग तरी चिखल असल्यामुळे आपल्या स्पर्धेला लेट झाला. आपण 11 वाजेपर्यंत 12 वाजे नोंदणी चालू ठेवली आपण. ती जरा मैदान वाढल्यामुळे खरं परत चांगलं झालं. ही खरं शेवटची सगळ्यात खरी महत्वाची अडचण ही की ते निसर्गाच्या पुढे आपलं काय झालं. पण निसर्ग सुद्धा माझ्या बरोबर नाही, सगळ्या बैलगाडी क्षेत्राच्या बरोबर तो निसर्ग राजाने आपल्याला खरं तर आशीर्वाद दिले, साथ दिली आपल्याला. दादा, शब्दाला तुम्ही बोलला ते शब्दाला किंमत, पैलवान कुठला पण पैलवान असू द्या, शब्दाला किंमत काय विषय, म्हणजे पैशापेक्षा तुम्ही शब्दाला किंमत, की तुम्ही ठरवलेलं आणि त्या गोष्टी तुमच्या म्हणजे पावसामुळे हे गेल्या त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं, म्हणजे ती क्षण काय होतं तुमचा, म्हणजे काय वाटतं माझ्या आयुष्यातलं. मी सांगतो ना, 1-2 तासाच्या पिरियड मध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यावर सुद्धा आले आपल्याला आनंदाश्रू आले. ज्यावेळेस हारलो त्यावेळेस वाईट वाटलं, डोळ्यातनं अश्रू आले. ही वर्षाच्या कालांतरानं झालं. पण 2 तासाच्या वेळेत आनंदाश्रू आणि दुःखाचे अश्रू 2 तासात 2 तास द्यायची, ही दोन्ही अश्रू येण्याची आयुष्यातली माझी पहिली वेळ. ही असं कधी झालं नाही, कुणावर झालेलं पण नसेल असं मला वाटतंय. ही सांगतोय सत्य परिस्थिती आहे सगळी की समोर दिसतंय एवढं मी भारावून गेलो, एवढं आपण एवढं कष्ट, पण काय व्हायचं, मला मैदानावर वेळ द्यायला यायचं नाही. मी ह्या कार्यक्रमासाठी 1 लाख पत्रिका छापल्या होत्या. 1 लाख पत्रिका, म्हणजे ती माझी पूर्ण टीम काम करत होती. आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात माझ्या गावात, मुंबईला गेलतो परवा, तर मला पुण्याच्या त्या ह्याच्यावरनं सगळ्यात मोठा बोर्ड तुमचा दिसला, म्हणजे तिथं पण बोर्ड लागला. मला माझी जी मुलं जी आहेत सगळी, म्हणजे माझ्याजवळ हाताखालनं म्हणा नाही, माझ्या बरोबर राहून गेली मुलं. आज तुम्ही परभणी जिल्हा, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, प्रत्येक जिल्ह्यात आपल्या बैलगाडीचं पोस्टर होतं. पण ती पोरांनी इथं नुसती ती पीडीएफ पाठवायची, त्यांची ती प्रिंट काढून तिथे लावायची. प्रत्येक जिल्ह्यात
पोस्टर आपले म्हणजे किती अगणित पोस्टर होते आपले. हे काय मी करायला सांगितलं नाही, त्यांनी प्रेमापोटी केलं. बरं आता तिकडे बीड उस्मानाबादला काय गाड्या आहेत का, म्हणजे तिकडे गाडीचे शौकीन जास्त नाहीत, पण तरी सुद्धा ती पोरं हौसेसाठी लावत होती सगळेजण. आणि ते खरं सगळ्यांनी म्हणजे हौसेसाठी म्हणजे असं मी लावले ते आपल्या इथले लोकांचे परिसरातले लोक यावीत म्हणून, त्यांना ऍडव्हर्टाईज व्हावी म्हणून हे केलं मी. नाही असं नाही म्हणणार, पण जे बाहेर फ्लेक्स लागले अगदी महाराष्ट्रभर, कर्नाटक, कोल्हापूरमध्ये तर जास्त लागले, कारण मी कोल्हापूरमध्ये सगळं माझं निम्मा आयुष्य कोल्हापूरमध्येच गेलं. दादा मैदान हे एकदम रास्त आजपर्यंत मैदान बघितली, एवढी मोठं मैदान कधी बघितलं पण नाही. म्हणजे आता इथनं पुढे बघेल 100% तुमच्या ह्या मैदानामुळे अनेक एखादं म्हणजे अजून नाही हे 100% व्हावं परत. परंतु असं मैदान रास्त झालं म्हणजे त्याच्या मागे उद्देश काय, म्हणजे का? मी खेळाडू आहे आणि अन्याय ह्या शब्दाचा मी पूर्ण अनुभव घेतलाय. म्हणजे अशा पद्धतीने अनुभव घेतलाय की एक वेळ माझ्यावर अशी आली की त्या अन्यायामुळं मी आत्महत्या करायला चाललो होतो. मागच्या एक बाईटमध्ये मी म्हटलं अन्याय हे विषय, म्हणजे अन्याय शब्दाचा अर्थ मी माझ्या एवढा कोण खोलपर्यंत त्याचा सांगू शकत नाही. ते प्रत्येक वेळी मिटिंगला बसले की जी ती म्हणणार मग गरीब गाडी मालकांवर अन्याय होतो. जी ती प्रत्येक मिटिंगला माझ्या 100-150 मिटिंग झाल्या मी सांगतो ना, प्रत्येक वेळी काय म्हणणार गरीब गाडी मालकांवर अन्याय होतो. अन्याय कुठं होतो ह्याचा मी अभ्यास केला. म्हणजे मी माझी ती देवाची देणगी आहे ती प्रत्येक गोष्टीचा मी अभ्यास करतो, खोलवर अभ्यास करतो. पण अन्याय नुसतंच अन्याय होतो, पण कशात अन्याय होतो हे सांगा ना. मग मी त्याचा अभ्यास केला तर बाबा चिठ्ठ्या काढण्यात अन्याय होतो. चिठ्ठ्या काढल्यानंतर काय होतं म्हटलं, म्हणजे ते मला माहित नव्हतं, तुम्हाला तेच काहीच माहित नाही. बरं मग ते म्हटलं की ज्याचा गाडी मधनं पळ त्याचीच गाडी लागते. कडला गेले की प्रेक्षकांना ते बैल बुजतो, ते गाडीचा अडचण येते म्हणले. बरं मग मी त्या गोष्टीवर लय विचार केला आणि परत मग मला लय जर म्हटलं की अरे ही आता आमच्या जवळच्या आसपासच्या ही कुठलं नवीन काय काढले म्हणजे ती पोरं बसवायची, चिठ्ठ्या काढायच्या, मग ते मठाधिपती आणायचं आहे, ते कशाला आपलं हाय असं तुम्ही चिठ्ठ्या काढा मला म्हणलं होतं तुमच्या. तर काही लोकांचं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने दादा बोललं की प्रत्येक गोष्ट ही लावतो म्हणजे स्क्रीन लावतो वगैरे, तर ते करून दाखवलं दादाने. किती अडचण आलं दादांना पण ते करून दाखवलं. आणि एवढ्या सुंदर मैदान ज्या मैदानावर चांगल्या ज्या गाड्या सुद्धा मार खातील आणि गरिबाच्या गाड्या पुढे येतील असं मैदान होतं ते, आणि ते तुम्ही बघितलं पण. आणि जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं. कारण काही लोकांचं असं म्हणणं होतं की असा खामखाने आता ह्या जिल्ह्याला लाभावा, तर ते बोले तसे चाले असा माणूस पाहिजेच प्रत्येकाला. तर दादा तुमचं नियोजन आहे का तसं काय? मी खरं सांगतो, राजकारणाच्या वेळेस आपण राजकारण नक्कीच करू, पण ज्या स्पर्धा आज आपण एवढ्या कष्टानं मी आज किती अडचणी आल्या 100% अडचणी सांगितल्या नाही. जे आता मी खरं माझ्या भाषेतल्या अडचणी केल्या ते तुम्हाला कॅमेऱ्यापुढे सांगू शकत नाही. मी सांगितलं आपल्या थोडक्यात सांगितलं, पण एवढ्या कष्टातनं एवढ्या संघर्षातनं आज आपण हे मैदान केले आणि त्याला राजकारणाची जोड देऊन तुम्ही त्या स्पर्धेचा मैदानाचा अपमान करताय असं मला वाटतंय. राजकारण वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण आज आपण एक चांगला विषय घेऊन लोकांच्या समोर गेलोय गोवंश संवर्धनाचा. आज मी सुरुवात करताना गोवंश संवर्धन करतोय आणि मैदान संपताना आपण त्याला राजकारणाची जोड देत आहे सगळेजण. त्यामुळं एवढ्या स्पर्धेला एक का डाग लागतोय असं मला वाटतंय. राजकारण ज्यावेळेस करायची वेळ त्यावेळी 100% नक्की करेन. मी काही घरात बसणारा माणूस नाही, पण ह्या स्पर्धेला तुम्ही राजकारणाचं नाव देऊ नका, ह्या राजकारणाची झालर त्या स्पर्धेला देऊ नका. स्पर्धा ही फक्त आपल्या गोवंश संवर्धनासाठीच झालेली आहे आणि येणाऱ्या काळात माझं ह्या तुमच्या असल्या प्रश्नामुळं माझं जे लक्ष आहे डिसेंबर मधलं, त्या लक्ष्यावरनं लक्ष विचलित व्हायला लागले माझं, की येणाऱ्या डिसेंबर मध्ये मला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा चांगल्या घ्यायच्या, त्याच्यापूर्वी मी हे करू शकतो, एवढं नियोजन चांगल्या पद्धतीचं करू शकतो, हे माझं खरं तर मूळ टार्गेट आहे. आणि त्याबरोबर आता नवीन जे टार्गेट आलेलं आहे की येणाऱ्या डिसेंबर मध्ये आपण महाराष्ट्र केसरीच्या बैलगाडी शर्यत पण ते आपण सांगलीमध्ये घ्यायचं. मग ही माझी लक्ष आहेत. ह्या लक्षावरनं ती असल्या गोष्टींमुळे माझं लक्ष विचलित व्हायला लागलंय. ते कृपया तुम्ही करून सगळ्यांनी करू नका. राजकारण ज्यावेळेस करायचंय त्यावेळी नक्की आपण त्याबद्दल विचार करू, पण फक्त ह्या स्पर्धेला तुम्ही राजकारणाची कुठली जोड देऊ नका, कृपा करून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. दादा म्हणजे अनेक लोकांचं म्हणजे असं म्हणणं होतं की दादाने एवढं पैसे आणलं कुठनं, किंवा दादांचं आयोजक थारला वगैरे किंवा ट्रॅक्टरला एवढं मोठं मैदान भरवलं, तर ही आयोजकांनी केलं का दादा, कसं तुमच्या मित्रांनी कसं केलं ते?
खरं तर आज 25-30 वर्ष झालं मी या लाल मातीची सेवा करतोय. लाल मातीनं जे दिलंय आज मला, जे सर्व लाल मातीमुळं, या कुस्ती पेशामुळं मिळालं. ह्या लाल मातीच्या सेवेमुळं चंद्रहार पाटलाच्या आवाजात एवढी ताकद दिल्या की आज मी कुठलाही शब्द बाहेर टाकला तो शब्द माझा खाली पडत नाही. एवढे माझे सहकारी मित्र परिवार आहे की चांगल्या गोष्टीसाठी मी कुठलाही आवाज टाकला, चांगल्या असू दे वाईट असू दे, माझा शब्द कुठलाही खाली पडत नाही. माझा खरोखर त्या गोष्टीचा एक अभिमान वाटतोय की मला मी कुठल्याही मोठ्या पुढारी असेल, उद्योगपती असेल, हे कुणाचीही साथ न मिळता माझ्या मित्र परिवारावर, माझे मित्र आहेत, आता तुम्हाला मी नाव सुद्धा सांगू शकते, पण ती माझ्या नावावर ओरडतील आमचं का नाव घेतलं म्हणून. त्यांच्या सहकार्यामुळे खरं तर हे एवढं मोठं मैदान पार पाडू शकलो. आजपर्यंत 25-30 वर्ष झालं लाल मातीची सेवा करतोय. येणाऱ्या काळामध्ये लाल माती आणि काळ्या मातीची सेवा करण्याचा माझा मानस आहे, माझा उद्देश आहे, आणि तो मी 100% आयुष्यभर जपणार आणि ते करत राहणार नक्की. आज खरं जाता जाता एवढंच म्हणले मी, परवा तुम्ही सर्वजण माझ्या रुस्तुम ह्या बैलगाडी शर्यतीसाठी उपस्थित राहिला, सर्व गाडी मालकांचे, प्रेक्षकांचे मी खरं आज हात जोडून मी आभार मानतो सर्वांचे. 2-3 गोष्टी जर सोडल्या आपण त्या संपूर्ण मैदानामधल्या, तर ज्या गोष्टी आपण ज्या मी बोललो त्या पद्धतीने सगळं की झालेलं आहे तुम्ही बघितलं. पण 1-2-3 तक्रारीचे विषय जर आपण बघितले, त्यातले एक महत्वाचे म्हणजे पंच निकाल प्रक्रियेत मी नव्हतो. तुम्ही आता असं म्हणाल की निकाल प्रक्रियेत तुम्ही नव्हतं तर मैदान कशाला घेतलं. मी आता खरं तर एक विश्वास होता की मैदान खरोखर चांगल्या पद्धतीने पार पडेल, आणि त्या निकाल प्रक्रियेत मला 1-2 जणांनी मला ते शिल्ड आणि ते माघारी आणून दिलं की आमच्यावर अन्याय झालाय आणि आम्हाला हे नको म्हणून. मी त्यांचे हात जोडून आभार मानले की तुम्ही इथपर्यंत आला, माझ्या स्पर्धेत सहभाग घेतलात, पण त्या निकाल प्रक्रियेत मी नाही, आणि जो पंचाने दिलाय तो निर्णय अंतिम आहे असे म्हणून त्यांना विनंती केली. एक चूक माझ्याकडनं, माझ्याकडनं एक चूक घडली. राहुल जगताप नावाच्या पैलवानांच्या बाबतीत, सासवडचे आमचे, ते पुरंदर केसरी आहेत आता, मला तिथं ते स्वतः येऊन मला भेटले की गट सगळे पडले तरी मी काल नोंदणी केली आणि माझी चिठ्ठीच नाही म्हणली गटात. म्हणलं असं होऊ शकत नाही म्हणलं. तरी सुद्धा एक मी आमच्या मुलांना सांगितलं की चिठ्ठी त्यांची आहे का बघा म्हणलं त्या पुस्तकात. तर खरोखर त्यांची नजर चुकीमुळे चिठ्ठी त्या पुस्तकात राहिलेली होती, आणि ती 100% चुकी माझी आहे. आणि ती पूर्ण सगळी जी प्रक्रिया होती ती माझ्या हातात होती. चिठ्ठ्या फाडणं, घड्या करणं, आणि ती चिठ्ठ्या त्या बॉक्समध्ये टाकणं, हे सगळं माझ्या हातात होतं. खरोखर म्हणजे मी अगदी गाईच्या समोर बसलोय की माझ्याकडनं ती चुकी झाली, की नजर चुकीनं ती चिठ्ठी राहिली. परत मी आणली ती चिठ्ठी, परत त्या पेटीत टाकली, आणि मग ती पुन्हा लॉट्स प्रमाणे ते सगळं झालं. मी त्यांना एवढं झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की माझीच का चिठ्ठी राहिली. खरोखर मी सांगतो त्यात कुठलीही त्याच्या पाठीमागे कुठलंही षडयंत्र नव्हतं. ती सगळी 100% चुकी ही मी माझ्या जबाबदारी म्हणजे माझ्यावर घेत होती. 100% त्याबद्दल मी त्यांना काल फोन करून त्यांची माफी मागितली. मी ते मला वाटतंय की माझ्यापेक्षा ज्युनियरच असेल पहिलवान असं मला ते म्हणले तुम्ही ओळखताय मला बघितल्यावर लक्षात येईल. पण ते मी त्यांना म्हणलं ही 100% चुकी माझी आहे, आणि ती पुस्तकात राहणं हे करणं. पण मी त्यांना हे पण विचारलं की परत तुम्हाला त्या लॉट्स पडण्यात तुम्हाला कुठे तक्रार वाटली का, तुमची गाडी कडेलाच गेली किंवा मध्ये तसल्या भानगडीत काय तुमचं झालं. ते म्हणजे तिथनं पुढे मला काय तसलं वाटलं नाही, फक्त चिठ्ठी माझीच कशी राहिली म्हणजे राहिली ती माझ्या चुकीमुळे राहिली. त्याबद्दल पण चिठ्ठी राहिली असती तर तोच प्रश्न होता. पण मी त्यांची काल फोनवरनं पण माफी मागितली, आणि आजही कॅमेऱ्यासमोर सांगतो की ती माझ्याकडे चूक घडली, त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. बाकीच्या प्रक्रियेत मी नसल्यामुळे नव्हतो तरी सुद्धा तुम्ही स्पर्धेला आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार, आणि ज्यांच्याबद्दल काही तक्रार घडली असेल त्यांची माफी मागतो. थांबतो. धन्यवाद मित्रांनो.